EPS 95 पेन्शनधारकांचा बुलढाण्यात एल्गार. 7,500 रुपये पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा. 2557व्या दिवशीही आंदोलन कायम. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 7 वर्षांपासून सुरू असलेल्या EPS 95 पेन्शनधारकांच्या लढ्याने आज पुन्हा एकदा प्रशासनाचं लक्ष वेधून घेतले आहे. राष्ट्रीय संघर्ष समितीच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा आणि निर्धार सभा पार पडली. आज 25 डिसेंबर रोजी राष्ट्रीय संघर्ष समितीचा 7वा वर्धापन दिन आंदोलनातूनच साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे बुलढाण्यात या साखळी उपोषणाचा आज 2557वा दिवस होता. राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात महिला आणि पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. देशातील 80 लाख औद्योगिक आणि सहकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सध्या अत्यंत तुटपुंजी पेन्शन मिळत असून ती वाढवून 7,500 रुपये आणि त्यावर महागाई भत्ता मिळावा ही प्रमुख मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भात शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. गेल्या 7 वर्षांपासून सुरू असलेला हा लढा मागण्या मान्य होईपर्यंत असाच सुरू राहील असा ठाम निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला आहे. आमच्या 4 मागण्या आहे. मागच्या 10 वर्षापासून आंदोलन सुरू आहे आणि आज या बुलढाण्यामध्ये जे साखळी उपोषण सुरू होतं त्याला 7 वर्ष पूर्ण झाले आणि तरीसुद्धा सरकारचं जर इकडे नसेल, लक्ष नसेल तर त्या असंवेदनशीलतेला जागृत करण्यासाठी, त्यांच्या संवेदनशीलतेला जागृत करण्यासाठी आज इथे हा निर्धार मोर्चा आहे. आणि 7 वर्ष म्हातारे लोक दिवस रात्र उन्हात तापात हिवाळ्यात बसतात, उपोषण करतात आणि सरकारला तरी जाग येत नसेल तर याचा आम्ही निषेध करतो. आणि म्हणून हा एक प्रकारे निर्धार मोर्चा आहे की जोपर्यंत आमचं काम होत नाही आम्ही आमचं आंदोलन सोडणार नाही.